ऐकलं का? आनंदाची बातमी आहे. काय हो, काय झालं? एवढी कसली आनंदाची बातमी? आपली लेक उद्या रेकॉर्डिंग करणार आहे. सारंगचा फोन आला होता, बोलवणं केलंय आपल्याला. अय्या, खरं? हे बघ, म्हणजे आता आपल्याला सावलीला असं त्या स्टुडिओत असं माईक समोर वगैरे उभं राहून गाताना पाहायला मिळणार? माझी किती दिवसापासून इच्छा होती तिला असं गाताना पाहायची. अहो, आपण नक्की जायचं हं? नक्की जायचं म्हणजे काय? जायचं, 100% जायचं. कळलं ना? तुझी इच्छा पूर्ण होणार. अलका, सावलीच्या आयुष्यात तर सध्या जे काही घडतंय ते बघून तिचे सोन्याचे दिवस सुरू झाले असं वाटायला लागलं. फक्त ते गालबोट सोडलं तर. गालबोट? त्या ऐश्वर्याबद्दल बोलताय ना? काय त्रास दिलाय माझ्या लेकीला तिने? पण मला तर वाटतंय हा राहू आता आपल्या लेकीच्या आयुष्यातून कायमचा गेलाय. कायमचा गेला की नाही माहित नाही, म्हणजे सांगता नाही येणार. कारण आपल्या समोर कोण उभं आहे ना हे पण बघावं लागणार. अलका, ऐश्वर्या आहे ती. सहजासहजी हार मानणारी नाही आणि गप्प बसणारी तर बाई नाहीच आहे ती. तिला तिचा हा अपमान पचवणं खूप जड जाणार आहे. हो, पण आता परिस्थिती जरा वेगळी आहे. नाही म्हणजे आजवर ती वाचली कारण तिच्या विरुद्ध ठोस पुरावे नव्हते आपल्याकडे. पण आता सगळ्या पुराव्यानिशी तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलंय. स्वतः तिलोत्तमाने तिला घराबाहेर काढलंय. ज्या घरात सासूने तिला नाकारलंय त्या घरात ती परत कशी येईल? काही नाही, मला तर अगदी वाटतंय की तिलोत्तमा तिला कधीही माफ करणार नाही. मला असं वाटतं ना, आता ती लवकर घरी परत येणारही नाही. आणि जरी आली ना तरी त्या घरात तिला तिचं ते स्थान पुन्हा मिळणे नाही. ते काही असो, आपली लेक आता तिकडे सुखात आहे. सारंगचा तिला अगदी खंबीर पाठिंबा आहे. खरंय. का आलीयस इथे? हा, का आलीयस? माझ्या जखमेवर मीठ चोळायला? की माझी उरली सुरली शांतता तीही भंग करून टाकायला? असं काही नाहीये माई. नाहीये? मग का करतेस माझ्यासोबत असं? माझं गाणं हक्काचं जे मी गाणार होते, त्याच्यावर माझा अधिकार होता, ते आता तू गाशील? जिथं उद्या मी उभं असायला हवं होतं तिथं तू उभी असणार आहेस. माझी जागा, माझं स्थान हिरावून घ्यायला माझ्या एवढी मोठी झालीस तू? एक मिनिट माई, काय बोलताय तुम्ही? मला याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि मी सगळं का करेन? तुम्ही गुरु आहात माझ्या. तुमचा वारसा तुम्हीच पुढे नेणार ना? कोण गुरु, कोण शिष्य? कुठल्या गुरु शिष्याच्या नात्याबद्दल बोलते तू? ते पवित्र नातं तू कधीच संपवलंस सावली. ज्या दिवशी माझ्या विरुद्ध उभी राहिलीस ना, त्या दिवशी संपवलंस हे नातं तू कायमचं. अजिबात नाही. उलट त्या दिवशी आपल्या नात्यातला पडदा दूर झाला. जगाला कळलं की मी तुमची शिष्य आहे. हे नातं लपवण्यापेक्षा हे जगासमोर आलं यातच मला आनंद मिळतोय. आणि हे बघा माई, मी इथे वाद घालायला नाही, मी तुमचे आभार मानायला आले. कसले आभार? माझं आयुष्य उद्ध्वस्त करून माझे कुठले आभार मानतीयेस? हा, ही कुठली रीत आहे तुझी? तुम्ही ऐश्वर्या मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, त्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन. तुला काय वाटलं? तुझ्यासाठी म्हणून हे मी सगळं केलं? जागी हो स्वप्नातनं. हे सगळं तुझ्यासाठी केलेलं नाहीये मी. हे सगळं मी माझ्या तारासाठी केलंय. इतकं सगळं होऊन गेल्यानंतर माझ्या लेकीसाठी मी एवढं काहीतरी छोटंसं तर करूच शकत होते ना. आज ना उद्या तारा पुन्हा तुमच्या घरात येईलच. आणि तेव्हा मला माझ्या मुलीला त्या ऐश्वर्यासारख्या विषारी नागिणीपासून वाचवायचं होतं, म्हणून मी हे केलं. माझ्या लेकीचं स्थान घेऊ बघत होती का ती? म्हणून तिला त्या घरातनच हाकलवून लावले. आणि सावली, तुझ्या सुखासाठी मी काही करेन हा गैरसमज डोक्यातनं काढून टाक. कारण तुझ्यासाठी मी कधीच काही करणार नाही. आणि का करणार नाही ते बघ. बघ एकदा माझ्याकडे. ही तुला तुझी जुनी भैरवी माई वाटते?
लंकेची पार्वती करून सोडलंयस ग तू मला. आज अशी रित्या हाताने उभी आहे मी तुझ्यामुळे. जे माझ्या सोबत केलंय ना ते आता तुझ्या सोबत आणि तुझ्या घरच्यांसोबत करणार आहे मी. मला उद्ध्वस्त करायची स्वप्न पाहता काय? तुला उद्ध्वस्त करीन, तुला संपवून टाकीन, नेस्तानाबूत करीन मी तुला. तोवर शांत बसणार नाही भैरवी. माई, तुम्ही शाप दिलात तरी आणि आशीर्वाद दिलात तरी तुम्ही माझ्या गुरुच राहणार. मला कळत नाही तू भैरवीजींकडे गेलीच कशाला? सॉरी, मी तुम्हाला न सांगता केले. पण 2 दिवसापासून माझ्या डोक्यात चाललं होतं त्यांना भेटून त्यांचे आभार मानावेत. त्यांच्यामुळे ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर आलं म्हणून. सावरी तू बरी आहेस ना? त्या भैरवीचे आभार मानायचे तुला? तिने काय केलं ते माहिती आहे ना? बरं, एवढं झाल्यानंतर तिचं मत आपल्याबद्दल काय असणार आहे हे पण माहिती आहे ना तुला? हा, तू जायलाच नाही पाहिजे होतीस तिकडे. मला माहिती आहे सगळं, पण कशाही असल्या तरी माझ्या गुरु आहेत ना त्या. कार्यक्रमानंतर आपण फक्त एकदाच भेटलो होतो त्यांना. एवढी मोठी गोष्ट झाली हे बघता माझं कर्तव्य होतं ना त्यांना भेटणं, म्हणून मी गेले. आणि तुला काय वाटतं ह्या मागे तिचा काय चांगला हेतू असणार आहे? हे जे काही तिने केलंय ना ह्यात पण तिचा स्वार्थ असेल. तिने सगळं स्वतःच्या स्वार्थासाठीच केलंय. अगं, या जगातील सगळ्यात स्वार्थी बाई आहे ती. ऐका ना, मला तुमचा राग समजतोय, पण जरी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या असल्या तरी आपल्या घराचं भलंच झालं ना. ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर येण्यासाठी माईंचा खूप मोठा हात आहे. काय म्हणाले त्या? तुला उद्ध्वस्त करणार असं जा, अजून जा ना. हेच ऐकायचं होतं ना तुला? ती अजून वेगळं काहीच नाही बोलू शकत. तुझं सुख तिला कधीच बघवत नाही. अगं, तू जायलाच नाही पाहिजे होतं सावली तिकडे. पण सारंग सर, निदान मी गेले म्हणून मला हे तरी कळलं की त्यांच्या मनात काय चालू आहे. त्या समोरून कधीही आपल्याबद्दल वाईट चिंतणार आहे नक्कीच. अरे पण हे माहितीच होतं ना आपल्याला. अगं सावली, तिने नेहमी तुझं सुख तुझ्याकडून हिरावून घेतलंय, नेहमी तुला कमी लेखलंय आणि आता उघडपणे धमकी दिलीये. कशाला जातेस त्या बाईकडे? सॉरी, मला नाही कळत मी काय करू.